नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी भोपळा घेऊन आलेली आहे, म्हणजेच लाल भोपळा घेऊन आलेली आहे। भोपळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला आज मी। भोपळा हा आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे। भोपळा म्हटलं की आपल्याला आजीबाईची गोष्ट आठवते, भोपळा चल रे भोपळा टुनुक टुनुक। पण भोपळा हा तेवढ्याच गोष्टीपुरता मर्यादित नसून भोपळ्याची खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे। भोपळा खूप आरोग्यदायी आहे। भोपळ्यामध्ये खूप फायबर आहे, कॅलरीज कमी आहे, त्यामुळे पचनाला हलका आहे आणि पचनक्रिया सुधारते आणि त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी असल्यामुळे भोपळ्याचे बरेच फायदे आहे। व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांना गुणकारी आहे। भोपळा हा पित्तनाशक आहे आणि भोपळा खायला सर्वांनाच आवडतो। भोपळ्यापासून खूप पदार्थ बनवले जातात, रायतं, पेठा, हलवा, वडे, भाजी तर सर्वोत्तम आहे। मराठी संस्कृतीमध्ये भोपळ्याची भाजी कार्यक्रमाला, पंगतमध्ये, शिवाय पितृपक्षामध्ये सुद्धा विशेष महत्त्व आहे भोपळ्याच्या भाजीला आणि तेव्हा आवर्जून भोपळ्याची भाजी बनवली जाते। भोपळ्याची खीरसुद्धा बनवली जाते। भोपळा बघा असा असतो, त्याचं वरील आवरण खूप कडक असतं आणि आतून खूप नरम असते, शिजायला सोपी जाते आणि अगदी झटपट याची भाजी बनवून तयार होते। तर मी तुम्हाला या भाजीची रेसिपी सांगणार आहे। भाजीची रेसिपी अगदी सोपी आहे आणि विशेष म्हणजे मी ही जी भाजी सांगणार आहे, जे हलवाई बनवतात आणि जे आचारी बनवतात ना, त्या प्रकारची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आणि भाजी ही अशी बनवणार आहे मी की ही भंडाऱ्यामध्ये, पंगतमध्ये, पंक्तीमध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जी बनवल्या जाते त्या प्रकारची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला, मी अशा प्रकारचे आपला लाल भोपळा कट करून घेतलेला आहे आणि लाल भोपळ्याची वरची कव्हर जी असते कडक, ती काढली तरी चालेल, नाही काढली तरी चालेल। काढली तर सोपी आहे, नाही काढलं तर शिजायला थोडा वेळ लागेल, बाकी काहीही फरक नाही। त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 7-8, 10-12 लसणाची कड्या घेतलेल्या आहे, 1 इंच आलं कट करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर। इथे आपण याचा गोळा बारीक करून घेणार आहे। धने पावडर असेल तर तुम्ही धने बारीक करू नका, माझ्याकडे धने पावडर संपली आहे म्हणून मी 2 टेबलस्पून धने घेत आहे आणि त्यात मी लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्यांसोबत धने बारीक करून घेणार आहे आणि कोथिंबीर आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे। इथे फक्त एवढंच बारीक करायचं आहे, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि थोडे धणे मी फक्त धने पावडर नाही आहे म्हणून धणे घेत आहे। कोथिंबीर आपण फोडणीत घालणार आहोत। बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे। जास्त फाईन बारीक नाही करायचं आपल्याला आणि या मसाल्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं, बिना पाण्याचंच हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला बरंच अशी कढीपत्ता लागणार आहे, बराचसा। कढीपत्त्याने अप्रतिम टेस्ट येते। कढई मी तापत ठेवलेली आहे, कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकून घेत आहे आणि त्यामध्ये मस्त जिरं, 1 टेबलस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे आपल्याला आणि फुटू द्यायची आहे। तोपर्यंत आपल्याला नेक्स्ट प्रोसेस नाही करायची। जर मोहरी आणि जिरं छान तेलामध्ये तडतडलं तर आपल्या भाजीला खूप छान अशी खमंग टेस्ट येते। सो बघा इथे मी व्यवस्थित जिरं आणि मोहरी तडतडू देणार आहे आणि त्यामध्ये आपण बारीक केलेला आपला लसूण, कढीपत्ता टाकणार आहे आणि बारीक केलेला आपला लसूण, हिरवी मिरची, आलंची पेस्ट टाकणार आहे। बघा मस्तच ही पेस्ट, हा गोळा आपल्याला तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। बघा मस्तच फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद आणि काही गरम मसाले टाकून घ्यायचे आहे। गरम मसाले म्हणजेच की गरम मसाला, साधा किचन किंग मसाला सुद्धा तुम्ही टाकला तरी चालेल। आपण थोडी 1/2 टेबलस्पून हळद टाकून घेत आहे मी आणि 1 टेबलस्पून गरम मसाला, किचन किंग मसाला टाकून घेत आहे आणि धने पावडर असली तर धने पावडर टाकून घ्या। धने पावडरनी अप्रतिम टेस्ट येते भाजीला। आणि बघा झालं, थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण कट केलेला भोपळाच म्हणजेच गंगाफळ टाकून घ्यायचं आहे। आमच्या भागात याला गंगाफळ म्हणतात, तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे नक्की कळवा। आणि बघा अप्रतिम ही भाजी तयार होते। अशा प्रकारे मिक्स करायची आणि ही भाजी बनवताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, या भाजीमध्ये पाणी घालायचं नाही आहे। आणि हा भोपळा आधीच गोडचट असते, गोड चवीला थोडा गोड लागतो, त्यामुळे यात थोडं तिखटचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आणि त्याचसोबत आलं वगैरे घेतलं, लसूण जर जास्त प्रमाणात घेतलं तर याचा गोडचटपणासुद्धा कमी होतो। सो यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मस्त चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपण।
यावर आपण झाकण ठेवणार आहे आणि अगदी बारीक गॅस करायचा आहे आपल्याला आणि बारीक गॅस करून 20 मिनिटासाठी छान असं शिजू द्यायचं आहे। खूप लवकर ही भाजी शिजून तयार होते आणि यावर झाकण ठेवायचं। यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, पाणी टाकल्याने याची टेस्ट कमी होते आणि याला अंगचंच पाणी खूप आहे, सो याला खूप पाणी सुटायला लागते। यावर झाकण ठेवायचं आणि तरी तुम्ही शुअर नसेल तर यावर झाकणावर पाणी टाकू शकता, जेणेकरून तुमची भाजी कढईला खालून लागणार नाही आणि कढईला बुडाला जळून येणार नाही। त्यासाठी तुम्ही झाकणावर पाणी टाकू शकता आणि पाणी टाकल्यानंतर 10 मिनिटं होऊ द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा चमचा द्यायचा आणि चेक करायची भाजी शिजली की नाही, किती शिजली। तर बघा इथे आपली भाजी 50% शिजून तयार झालेली आहे। सो आपण पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि यावर पाणी आता नाही टाकलं तर चालते, कारण की याला आधीच पाणी सुटलेलं आहे। यावर आपण झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटासाठी बारीक गॅसवर भाजी शिजवून घेणार आहे आणि ही भाजी खूप अप्रतिम लागते, अप्रतिम मी शब्दात सांगू शकत नाही, ही भाजी इतकी अप्रतिम लागते। बघा आपली भाजी आता ऑलमोस्ट पूर्ण शिजलेली आहे। बघा छान अशी टेक्स्चर बघा किती सुंदर दिसत आहे, खूपच अप्रतिम। तुम्ही नक्की ही भाजी एकदा तरी ट्राय करा आणि ही जी मी रेसिपी सांगितली आहे सेम अशी ट्राय करा। बघा तुमची भाजी किती अप्रतिम बनवून तयार होते। आमच्याकडे किंवा तुम्ही अशी रवी असेल तुमच्याकडे किंवा मॅशर असेल तर मॅशरने अशी ठेचून घेऊ शकता। ठेचून घेतल्यानंतर भाजीची चव आणखी वाढते, बिलकुल दुगनी टेस्ट आ जाती है सब्जी को। तो तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशी ठेचून घ्यायला विसरू नका मात्र। आमच्याकडे गावाकडे जे हलवाई जे आचारी लोक आहे ना, ती ही भाजी बनवतात तर तेव्हा ही भाजी ती ठेचून घेतात, म्हणून त्यांच्या हातच्या भाजींना खूप छान अप्रतिम टेस्ट लागते आणि त्यामुळे मी घरीसुद्धा अशीच भाजी ठेचून घेते आणि भरपूर असा कोथिंबीर टाकून घेते आणि कोथिंबीरमुळे अप्रतिम टेस्ट भाजीची वाढते आणि बघा किती छान दिसत आहे, एक नंबर भाजी झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।